Hello students, myself is Gaikwad Akash Sheshara, Assistant Professor from New Arts, Commerce and Science College Shogao, Department of Botany. Okay, we will discuss about SYBSc Botany paper 2nd, semester 2nd, Plant Biotechnology. In this paper, the chapter number 6, Bioremediation. Okay, in this chapter, we will study what is meant by bioremediation, its types, application, introduction, definition, and objects, principles, and process mechanism of the bioremediation. ओके, मग ॲक्च्युअल बायोरिमिडिएशन हा कन्सेप्ट काय आहे किंवा बायोरिमिडिएशन म्हणजे काय आणि काय काय त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत, काय काय टेक्निक आहेत हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. टोटली बायोरिमिडिएशन प्रोसेस, मग त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, बॅक्टेरिया असतील, फंजाय असतील, त्यानंतर फायटोरिमिडिएशन ही प्रोसेस आहे, प्लॅन्टमध्ये काय प्रोसेस आहे, ॲक्च्युअल फिजिओलॉजी काय आहे प्लॅन्टची, काय तिचा रोल आहे इन बायोरिमिडिएशन. ओके, ॲक्च्युअल बायोरेमिडिएशन कसं होतं त्यासाठी आपल्याला त्याची फर्स्ट इंट्रोडक्शन हे आपण बघूया. देन इंट्रोडक्शन. Bioremediation refers to the process of using living organisms to remove the environmental pollutant or prevent pollution. बायोरिमिडिएशन ॲक्च्युअल फंक्शनली म्हणजे काय आहे, ॲक्च्युअल काय प्रोसेस आहे. बायोरिमिडिएशन म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे जे एन्व्हायरमेंटला हजार्ड्स किंवा प्रॉब्लेम क्रिएट करतात किंवा पोल्युटंट्स असतील, ते पोल्युटंट्स काय केलं जातं, रिमूव्ह टू द एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंटमधून त्यांना काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं, डिस्ट्रॉय केलं जातं आणि एन्व्हायरमेंट जे आहे त्याला प्रिव्हेंट केलं जातं, म्हणजे पोल्युशनपासून प्रिव्हेंट पोल्युशन किंवा प्रोटेक्शन ऑफ द पोल्युशन या प्रॉब्लेमपासून काय केलं जातं, एन्व्हायरमेंटला सेव्ह केलं जातं, प्रिकॉशन केलं जातं. ओके, देन नेक्स्ट, the removal of organic waste by microbes for environmental clean up the essence of bioremediation. म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट किंवा त्याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे ग्रो होतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे क्लीन करण्याचं काम आहे ते बायोरेमिडिएशन प्रोसेसने केलं जातं. मग मायक्रोबच्या हेल्पनं किंवा त्या पोल्युटंटच्या हेल्पनं काय केलं जातं, त्याला रिमूव्ह केलं जातं, पोल्युटंट जो आहे तो रिमूव्ह आउट केला जातो. ओके, दॅट इज ए एन्व्हायरमेंटल क्लीनअप. देन बायोरेमिडिएशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स. मग बायोरेमिडिएशन याचं कॉम्बिनेशन कसं झालेलं आहे, टू वर्ड्सने त्याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. टू वर्ड्स, फर्स्ट इज अ बायो मीन्स लिव्हिंग अँड रेमिडिएट मीन्स व्हॉट, सॉल्व ए प्रॉब्लेम, ब्रिंग द साईट ऑफ अफेअर्स इन टू द ओरिजिनल स्टेट. म्हणजेच बायो मीन्स लिव्हिंग म्हणजे लिव्हिंग थिंगच्या हेल्पनं जो प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम एन्व्हायरमेंटमध्ये आहे तो लिव्हिंग थिंगच्या हेल्पनं तो प्रॉब्लेम काय करणं, रिमूव्ह आउट करणं, रिलीज आउट करणं. मग कशाशी रेमिडिएट म्हणजे काय, प्रॉब्लेम तो सॉल्व करणं. मग काय ते फील्ड आहे किंवा काय तो ॲग्रिकल्चर असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल किंवा इंडस्ट्री असेल किंवा मग अदर काही ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस असतील इन एन्व्हायरमेंट किंवा इन अर्थ, मग त्याला काय करणं, ते प्रॉब्लेम सॉल्व करणं, दॅट इज ए बायोरेमिडिएशन विथ द लिव्हिंग थिंग्स. ओके, दॅट इज ए बायोरेमिडिएशन. देन बायोरेमिडिएशन टेक्नॉलॉजी यूजिंग मायक्रोऑर्गॅनिझम वॉज रिपोर्टेडली इन्व्हेंटेड बाय जॉर्ज एम रॉबिन्स. ओके, जॉर्ज रॉबिन्सनने काय केलं, हे फर्स्टली डिस्कवर केलं किंवा इन्व्हेंटेड केलेलं आहे. बायोटेक्नॉलॉजी हेल्पनं किंवा बायोरेमिडिएशन टेक्नॉलॉजी ही काय केली, यूज केली विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं जे पोल्युटंट असतील, जे हजार्ड्स ऑफ एन्व्हायरमेंट किंवा एन्व्हायरमेंटला जे हजार्ड्स प्रोड्यूस करतील त्याला काय केलं आहे, रिमूव्ह आउट केलेलं आहे. देन नेक्स्ट, व्हॉट इज रेमिडिएशन किंवा व्हॉट इज बायोरेमिडिएशन. बायोरेमिडिएशन म्हणजे काय, is it nothing but the using subsurface microorganisms to transform hazards contaminants into relatively harmless byproducts such as ethane and water. मग मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते ट्रान्सफॉर्मेशन करतात हजार्ड्स किंवा जे कंटॅमिनंट्स आहेत, जे हार्मलेस बाय प्रोडक्ट आहेत त्याला काय करतात, ते ट्रान्सफॉर्मेशन करतात एन्व्हायरमेंटमध्ये. Okay, that is a bioremediation. Bioremediation is a intentional use biological
degradation procedure to remove a reduced concentration of environmental pollutants from site where they have been released. म्हणजेच काय करायचं आहे, जे एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स असतील किंवा हजार्ड्स प्रोव्हाइड करणारे जे रिक्वायरमेंट्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील, अदर काही सबस्टन्स असेल, तो सबस्टन्स काय करणं, रिमूव्ह आउट करणं, रिलीज आउट करणं इन द एन्व्हायरमेंट किंवा एन्व्हायरमेंटल सिच्युएशनमधून, जेणेकरून ते काय करणार नाही, एन्व्हायरमेंटला हजार्ड्स प्रोड्यूस करणार नाही, काही त्याचं जे प्रोडक्ट्स असतील त्या प्रोडक्टला काय होणार नाही, त्याचं प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. ओके, देन द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ पोल्युटंट आर रिड्यूस टू लेवल ॲक्सेप्टेबल टू साईट ओनर्स अँड ऑर रेग्युलेटरी एजन्सीज. मग त्या काही एजन्सीज असतील किंवा ते ओनर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. ओके, देन नेक्स्ट बायोरेमिडिएशन कन्सेप्ट. मग ॲक्च्युअल तो कन्सेप्ट काय आहे. ओके, रिसेंट स्टडीज इन मॉलिक्युलर बायोलॉजी अँड इकॉलॉजी ऑफर ऑपॉर्च्युनिटी फॉर ए मोर इफिशियंट बायोलॉजिकल प्रोसेसेस टू क्लीन अप पोल्युटेड वॉटर अँड लँड एरियाज. म्हणजेच काय करणं, तो ॲक्च्युअल कन्सेप्ट काय, बायोरेमिडिएशन म्हणजे काय, क्लीन अप. ओके, म्हणजे वॉटर जर असेल तर पोल्युटंट वॉटर काय करणं, क्लीन अप करणं. म्हणजे त्या वॉटरमध्ये जर काही पोल्युटंट असतील ते पोल्युटंट काय करणं, रिलीज आउट करणं, सेपरेट आउट करणं, त्याला फ्री करणं. म्हणजे ते वॉटर जे आहे ते वॉटर काय होईल, क्लीन होईल. अँड लँड एरियाज, मग लँड एरियाजमध्ये काही प्रिकॉशन्स घेतले जातात किंवा काही त्याच्यावरती प्रोसेसेस करून, त्याला बायोरेमिडिएशन प्रोसेस करून तो जे आहे लँड एरिया तो क्लीन अप केला जाईल. ओके, दॅट इज ए बायोरेमिडिएशन कन्सेप्ट. म्हणजे काय, रिसेंट स्टडी मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इकॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इकॉलॉजीच्या हेल्पनं स्टडी केलं गेलं आहे. देन बायोरेमिडिएशन allows natural processes to clean harmful chemicals in the environment. म्हणजेच काय, बायोलॉजिकल म्हणजेच काय, बायोरेमिडिएशन म्हणजेच काय, बायोलॉजिकल प्रोसेसच्या हेल्पनं काय करायचं आहे, हार्मफुल केमिकल्स असतील जे एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहेत किंवा एन्व्हायरमेंटमध्ये ते रोल करतात हजार्ड्स करण्याचा, तो त्यांचा रोल जो आहे तो काय करणं, फिनिश करणं, त्या पोल्युटंटला, त्या केमिकल्सला रिड्यूस करणं. ओके, then microscopic bugs or microbes that live in soil and groundwater like to eat certain harmful chemicals. मग हार्मफुल केमिकल्स असतील किंवा सॉईलमध्ये जर काही बग्स, काही मायक्रोब्स असतील तर त्याला काय केलं जातं आहे, रिमूव्ह आउट केलं जातं किंवा त्याला मायक्रोबॉडीज तिथं सोडल्या जातात आणि ते त्याला काय करतात, रिमूव्ह आउट करतात, डिस्ट्रॉय करतात. देन वेन मायक्रोब्स कम्प्लिटली डायजेस्ट दिस केमिकल्स दे चेंज देम इंटू वॉटर अँड हार्मलेस गॅसेस सच ॲज अ कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन डायऑक्साईड हा जो गॅस आहे हा काय करतो आहे, ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील त्यांना काय करतो, तो हजार्ड्स किंवा त्यांना तो रिडक्शन करण्याचं काम करतो. म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी कार्बन डायऑक्साईड तिथं किंवा जे अदर हार्मफुल जे असतील त्यांना काय करण्यासाठी, हार्मलेस करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड तिथं यूज केला जाईल. ओके, देन नेक्स्ट बायोरेमिडिएशन कन्सेप्ट. बायोरेमिडिएशन इज द यूज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स टू डिस्ट्रॉय इमोबिलाइज वेस्ट मटेरियल. मग इमोबिलाइज म्हणजे जे मटेरियल काय आहे आपण ट्रान्सफर करू शकत नाहीत किंवा ते जागेवरतीच पडलेलं आहे, तर त्याला काय करणं, डिस्ट्रॉय करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं त्याला डिस्ट्रॉय केलं जातं, रिमूव्ह आउट केलं जातं. मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लूड्स, मग कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं यूज केली जाऊ शकतात. फर्स्ट आहे बॅक्टेरिया. मग एरोबिक बॅक्टेरिया असतील, अनएरोबिक बॅक्टेरिया तिथं त्यांचं काम करतील. देन फंजाय अँड ॲक्टिनोमायकोसिट्स, ॲक्टिनोमायसिट्स, फिलामेंटस बॅक्टेरिया ह्यासुद्धा काय करतील, बायोरेमिडिएशन कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी किंवा बायोरेमिडिएशन करण्यासाठी हेल्प करतील. ओके, देन प्रिन्सिपल ऑफ बायोरेमिडिएशन. मग ॲक्च्युअल प्रिन्सिपल्स काय आहेत. फॉर बायोरेमिडिएशन टू बी इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स मस्ट एन्झायमॅटिकली अटॅक द पोल्युटंट्स अँड कन्व्हर्ट देम टू हार्मलेस प्रोडक्ट. म्हणजेच जे हार्मफुल प्रोडक्ट आहेत किंवा हार्मफुल पोल्युटंट आहेत त्यांच्यावरती काय केलं, एन्झायमॅटिकली अटॅक केलं जातं किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं अटॅक केलं जातं आणि ते जे हार्मफुल आहेत, जे ह्युमन बिईंगला किंवा एन्व्हायरमेंटला काय करतात, प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात, त्यांना काय करणं, डायरेक्टली डिस्ट्रॉय करणं, रिमूव्ह आउट करणं. दॅट इज ए प्रिन्सिपल ऑफ बायोरेमिडिएशन. ओके, then bioremediation is based on the idea that organisms are capable to take pollutant from the environment and use them to enhance their growth and metabolism.
ओके. मग जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपण यूज करणार आहोत पोल्युटंट रिमूव्ह करण्यासाठी किंवा अदर जे प्रॉब्लेम क्रिएट करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी जे आपण अँटीबॉडीज म्हणून यूज करणार आहोत मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांचं काय करणं, त्यांची ग्रोथ अँड मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय करणं, इन्क्रीज करणं, त्यांना कम्फर्टेबल अँड फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड करण्याचं काम एन्व्हायरमेंटमध्ये केलं जातं. ऑर कन्व्हर्ट देम फ्रॉम टॉक्झिक नॉन टॉक्झिक ऑर लेस टॉक्झिक. मग त्याचं कन्व्हर्जन काय केलं जातं, जे टॉक्झिक आहेत त्यांना नॉन टॉक्झिक केलं जातं आणि जे नॉन टॉक्झिक आहे त्यांचं नॉन टॉक्झिक त्याच्यामध्ये लेस टॉक्झिक हे सुद्धा काय केलं जातं, त्यांना कंडिशन प्रोव्हाइड केली जाते. जे टॉक्झिक आहे त्यांना काय करणं, नॉन टॉक्झिक करणं किंवा लेस टॉक्झिक ही कंडिशन प्रोव्हाइड करणं, ही प्रिन्सिपल ऑफ बायोरेमिडिएशन. Then bacteria and fungi are well known for degrading complex molecules and transform the product into the part of their metabolism. मग मायक्रोऑर्गॅनिझमसाठी किंवा त्या बॅक्टेरिया किंवा फंजाई जे आपण यूज केलेले आहेत डिग्रेडेशनसाठी त्यांचं काय करणं, मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी ते एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन्स जी आहे ती काय करणं, त्याला वेल डेव्हलप करून त्याला हेल्प करणं किंवा त्याची इन्क्रीज किंवा त्याची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करून त्याला बायोरेमिडिएशन हा फंक्शन किंवा बायोरेमिडिएशन प्रिन्सिपल प्ले करण्यासाठी ॲक्ट करणं. ओके, दॅट इज ए. आत्तापर्यंत आपण काय भेटलं आहे का चॅप्टरमध्ये बायोरेमिडिएशन ॲक्च्युअल तो इंट्रोडक्शन काय आहे किंवा त्याचं फॉर्मेशन कसं झालेलं आहे, देन बायोरेमिडिएशन डेफिनेशन, देन बायोरेमिडिएशन कन्सेप्ट, बायोरेमिडिएशन प्रिन्सिपल्स हे आपण आत्तापर्यंत बघितले आहे. ओके, थँक्यू.